हॅलो, आवाज येतोय माझा? हा ऋषिकेश सर, आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय सर. ओके. गुड इव्हनिंग रंजना, गुड इव्हनिंग राम. रंजना आणि राम, आवाज येतोय का माझा? हो सर. ओके. राम, कुठे आहेस तू सध्या? बाहेर आहेस का? सर घरी. हा, राम आवाज येत नाही तुझा. बाहेर आहेस का? ग्राउंडवर आहेस का? ओके. आणि राम एकटाच आहेस की बाकी सगळे पण आहेत? हॅलो साहेब. आवाज येत नाही. ए, आवाज येतोय का? ताई थोडीशी भांडी करत आहे मी. इथे हे म्यूट वर ठेव. हॅलो प्रणित. हॅलो श्रुतिका. हॅलो अनुष्का. हॅलो. साक्षी. चल वर जाऊ. हॅलो. आपण पर्यंत सांग बरं कसं बंदच आहे चालू बोलून टेलिफोन फोन करून बोलून. वातावरण खूप खराब. विजय, बाहेर आहेस का कुठे? विजय, आवाज येतोय का? हो सर. बाहेर आहेस कुठे?
हॅलो प्रवेश. आवाज येतोय का? हॅलो सर. प्रवेश कुठे बाहेर आहेस, ग्राउंडवर आहेस? ग्राउंडवर आहे सर, ग्राउंडवर. कोण कोण आहे तिकडे? काय सर? हॅलो. प्रवेश आवाज येतोय माझा? हा सर, इथं आवाज चालू आहे थोडी. अच्छा, माझा. कोण कोण आहात म्हटलं तुम्ही? सर आवाज नाही येते सर, आवाज चालू आहे इकडे. अच्छा. त्यांनी जर जॉईन केलं बसवून आज ओके. श्रुतिका, अभिषेक, आवाज येतोय माझा? ईशा, प्रवीण, साक्षी, आवाज येतोय का माझा? हो सर येत आहे. साक्षी, एका ठिकाणी बसून आहेस ना, पुस्तक वही घेऊन? हो हो सर. व्हेरी गुड. इयरफोन आहे. हॅलो, इयरफोन घेऊन हॅलो, ये इकडं. ऋषिकेश सर, सर आवाज येतोय माझा? आता फोन करू. हॅलो ऋषिकेश सर. हा सर बोला. हा, आवाज येतोय का? हो सर, आवाज येतो. हा, म्हटलं आपण हवं तर सुरू करूया. पहिलाच दिवस आहे, मुलं हळूहळू जॉईन करतील एक एक. हॅलो, आता हेडफोन आण धनराजच्या मागे भाषा. इयरफोन आहे, इयरफोन. फोन म्यूट वर ठेवा. चालू करायचं का सर? पण एखादा मिनिट थांबूया, नंतर सुरू करूया. ठीक आहे साहेब. गुड इव्हनिंग जीवन. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. जीवन एकटाच आहेस की अजून पण कोणी? हा सर, म्हटलं एकटाच आहेस की गावातले अजून पण कोणी आहे प्रवीण वगैरे? मी एकटाच आहे सर. ते त्यांना सांगतो, मेसेज करतो. अच्छा. बाकी करणार आहेत कोणी जॉईन? हा करणार आहे सर. मी थोडी ऋषिकेश सरांची माहिती देतो. ऋषिकेश सर जीवन त्या राठोड, तुम्ही अगोदर होते का बॅचला? हा सर. म्हटलं सर, जीवन राठोड आपल्या अगोदरच्या बॅचचा आहे का? हो हो, अगोदरच्या. नाव ओळखीचं वाटलं ना मला. हो. मारुती सर, आवाज येतोय माझा? हा सर, आवाज येतो तुमचा, क्लिअर येतो. हो सर, येत आहे. चालेल, आपण ऋषिकेश सुरू करूया. चालू आहे. हॅलो,
विजय सर्वांनी माईक बंद करावे. गुड इव्हनिंग सर्वांना. ऋषिकेश सर, सर्वांना हा बोला सर. जर कोणाचा माईक चालू राहिलेलाच असेल तर तुम्ही म्यूट करू शकता. हो सर चालेल. ओके, आपण सुरू करू शकतो. गुड इव्हनिंग सर्वांना. हे बघा, आज आपण आपल्या लेखीचा पहिला क्लास चालू करतोय आणि ही बॅच आपली बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत असणार आहे. सरांनी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेलीच असणार आहे. तर आपण आज अंकगणित स्टार्ट करतोय. अंकगणित मध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे मूलभूत गणित, म्हणजेच बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. मग त्याच्यामध्ये आपण सर्व संख्या प्रणालीपासून समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या या सर्व संख्या बघणार आहे. त्यानंतर अपूर्णांक, त्याच्यानंतर अपूर्णांकाची मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया. त्यानंतर विचित्र अपूर्णांक म्हणून तुम्हाला विचारत असतात, ते पण आपण या मूलभूत गणितामध्ये घेणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपल्याला ते सॉल्व्ह करताना कसोट्या पाठ पाहिजे. म्हणजे तुम्हाला एखादी अपूर्णांक दिलेला असेल तर त्याला लगेच भाग देता आलं पाहिजे. तुम्हाला आता काही मुलांना ते माहिती पण असेल, काहींना नसेल माहिती, कारण की काही मुलं पहिल्यापासूनच करत असते. तर आपण ते सगळं एकदम बेसिक पासून बघणार आहे. आपला फर्स्ट चॅप्टर आहे अंकगणित, मूलभूत गणित. ज्यांना मध्ये प्रश्न विचारायचा असेल चालू असताना कोणीही अनम्यूट करणार नाही. माझा आवाज येतोय सर्वांना? इथं चॅट बॉक्स पण आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज पण टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये. तर तुमचा आवाज थोडा कमी येतोय. माझा कसं? हो. बाकीच्या मुलांना कमी येतोय का? हा, बाकीचे सर. join- नाही सर, येत आहे. येतोय ना? मग मला बहुतेक कमी हो, येतोय. सर. चालतंय. हे बघा, आपला फर्स्ट चॅप्टर आहे मूलभूत गणित. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहे संख्या प्रणाली. संख्या प्रणालीमध्ये मग संख्या कशा ओळखायच्या ते आपण या संख्या प्रणालीमध्ये बघणार आहे. हा आपला पार्ट 1 असणार आहे. मूलभूत गणितामध्ये असे आपण 3 पार्ट बघणार आहे संख्या प्रणालीमध्ये. मूलभूत गणितात पहिला पार्ट आपला संख्या प्रणाली. त्याच्या अगोदर सर्वांना माहिती आहे आपल्या संख्या जे आपण लिहितो, कोटी, दशकोटी, अब्ज, त्याच्या पुढे खर्ग वगैरे, तर त्या संख्या कोणत्या अंकापासून बनतात? 0 ते 9 या अंकांपासून आपल्या संख्या बनत असतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 10 अंक यांचा वापर करून कुठली पण संख्या बनत असते. त्यामध्ये बघा, संख्या प्रणालीमध्ये आपल्याला अगोदर माहिती पाहिजे कुठल्या संख्येची स्थानिक किंमत कशी काढतात आणि दर्शनी किंमत कशी काढतात. एखादी संख्या दिलेली असू, मग ती किती पण अंकी असू द्या, 1 अंकी असू द्या की 50 अंकी असू द्या, त्या संख्येमधील एखादा जो अंक दिलेला असेल त्याची स्थानिक किंमत कशी काढायची आणि दर्शनी किंमत कशी काढायची. बघा, आता समजा तुम्हाला मी एखादी संख्या दिली, 5 अंकी संख्या घेतो मी, समजा 45,789 ही संख्या दिली तुम्हाला आणि तुम्हाला विचारलं दिलेल्या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किंमत किती. तर बघा, ही 5 अंकी संख्या आहे, या संख्येमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला विचारली, तर सिंपली काय करायचं, 7 या अंक खाली 7 लिहून घ्यायचं आणि 7च्या उजव्या बाजूला किती अंक आहे, जेवढे अंक असतील तेवढे शून्य तुम्हाला 7च्या समोर लिहायचे. म्हणजे ही जी संख्या आहे 45,789 या संख्येमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत झाली 700. तसंच मी जर म्हटलं दिलेल्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती, सिंपल काय करायचं, 4 खाली 4 लिहायचं. 4च्या समोर किती अंक आहे बघा, उजव्या बाजूला 4 अंक आहे. सिंपल या 4 समोर तुम्हाला 4 शून्य लिहायचं. म्हणजे या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत झाली तुमची 40,000. असा हा जर 9 आहे तर 9 खाली तुम्ही 9 लिहिला, त्याच्या समोर उजव्या बाजूला अंकच नाहीये, मग ह्या 9ची स्थानिक किंमत तुमची 9च असणार. हे लक्षात घ्या. हे समजलं?
एखादी किती पण अंकी संख्या असू द्या, त्या संख्येतील एखाद्या अंकाची स्थानिक किंमत विचारली तर त्या अंकाखाली तो अंक लिहून घ्यायचा आणि त्याच्या उजव्या बाजूला किती अंक आहे तेवढे शून्य तुम्हाला फक्त त्या अंकासमोर लिहायचे. बघा 8,78,307 ही संख्या मी तुम्हाला दिली. तुम्हाला म्हटलं दिलेल्या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत सांगा. सिंपल. आता बघा 8 दोन ठिकाणी दिलेलं आहे. मग ह्या 8 ची स्थानिक किंमत वेगळी असणार आहे आणि ह्या 8 ची स्थानिक किंमत वेगळी असणार. ह्या 8 ची स्थानिक किंमत किती येईल? 8 च्या खाली 8 लिहायचं, त्याच्या समोर उजव्या बाजूला बघा 3 अंक आहे. हे 3 अंक आहे म्हणतात, हे 8 समोर 3 शून्य तुम्हाला लिहायचं. ह्या 8 ची स्थानिक किंमत झाली 8,000 आणि ह्या 8 ची स्थानिक किंमत 8 खाली 8 लिहून घ्यायचे, समोर किती अंक आहे बघा उजव्या बाजूला त्याच्या 5 अंक आहे. सिंपल आपण ह्या 8 समोर 5 शून्य लिहून टाकायचे, म्हणजे दिलेल्या संख्येतील ह्या 8 या अंकाची स्थानिक किंमत झाली 8 लक्ष. ही स्थानिक किंमत समजली? स्थानिक किंमत समजली? याच्यावर पोलीस चालक वगैरेवर कधी कधी क्वेश्चन येतात स्थानिक किमतीमध्ये किंवा स्थानिक किमतीची बेरीज वजाबाकी विचारतात. स्थानिक किंमत समजली? समजली असेल तर हो म्हणा, नाहीतर मला सांगा नाही समजली. एकदम सिंपल आहे. आपण बेसिक पासून पाहतोय. काही मुलांना या गोष्टी माहिती असेल, काही पहिल्यांदा जॉईन असेल, म्हणून आपण सुरुवातीपासून स्टार्ट केलंय, कारण की आपलं हे बेसिक टू ऍडव्हान्स लेक्चर. बघा आता अशी संख्या दिली असली आणि तुम्हाला विचारलं त्या संख्येतील एखाद्या अंकाची दर्शनी किंमत सांग, त्यावेळेस सिंपल तुम्हाला काय करायचंय? दर्शनी किंमत काय असते? काय म्हटले प्रवीण? तुम्ही काहीतरी बोलले ना? हा बोललो ना सर. प्रश्न आहे का? प्रश्न आहे का काही? काय म्हटलं सर? प्रश्न आहे का तुमचा काही? हे समजलं नाही का स्थानिक किंमत वगैरे? नाही समजला सर. समजलं नाही. हे बघा दर्शनी किंमत, आता समजा तुम्हाला दिलेली संख्या आहे 987 आणि तुम्हाला विचारलं या दिलेल्या संख्येतील 8 या अंकाची दर्शनी किंमत सांगा. तर दर्शनी किंमत म्हणजे काय असते बघा, जो अंक तुम्हाला डोळ्यांनी दिसतोय म्हणजे दिसता क्षणी असणारी किंमत ही त्या अंकाची दर्शनी किंमत असते. या संख्येत 8 हा अंक दिसतोय तुम्हाला, याची दर्शनी किंमत 8च असणार. 7 ची दर्शनी किंमत विचारली, 7 अंक दिसतोय, त्याची दर्शनी किंमत 7च असणार. 9 अंक दिसतोय, 9 ची दर्शनी किंमत 9च असणार. म्हणजे सिंपल लक्षात घ्या, स्थानिक किंमत काढताना दिलेल्या त्या अंकाखाली तो अंक लिहून घ्यायचा आणि उजव्या बाजूला त्याचे किती अंक आहे तेवढे शून्य समोर लिहिले की त्याची ती स्थानिक किंमत बनेल. आणि दर्शनी किंमत फक्त त्या अंकाखाली जो अंक दिसतोय तोच लिहून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला त्याची दर्शनी किंमत सांगा. हा फरक. जशी इथं ही 45,789 संख्या आहे, तिच्यामध्ये 7 ची स्थानिक किंमत किती आली? 700. कारण की 7च्या खाली आपण 7 दिला, त्याच्या उजव्या बाजूला 2 अंक आहे, 2 अंक आहे म्हणून आपण 7 समोर 2 शून्य टाकले, म्हणजे या संख्येतील 7 ची स्थानिक किंमत 700. पण याची जर दर्शनी किंमत म्हटलं असतं तर या 7 ची दर्शनी किंमत 7च आहे, कारण की तो अंक आपल्याला डोळ्यांनी 7च दिसतोय, याची दर्शनी किंमत 30. हा फरक लक्षात राहू द्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मध्ये. कधी कधी बेसिक क्वेश्चन येतात, त्यामध्ये स्थानिक किंमत दर्शनी किंमत प्रश्न विचारलेले असतात. विस्तारित रूप बघा, एखाद्या संख्येचं विस्तारित रूप. हे बघा, विस्तारित रूप एखादी संख्या दिली असेल तिचं विस्तारित रूप कसं काढायचं? समजा तुम्हाला संख्या दिली 700,978. आता बघा या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं सांगितलं, सिंपली काय करायचं? 9 हा अंक कोणत्या स्थानी बघा, अंक स्थान कळतं तुम्हाला, एकक, दशक, शतक. उजव्या बाजूनी डावीकडे जाताना उजव्या बाजूला जे स्थान असतं पहिलं ते एकक स्थान असतं, त्यानंतर दशक, शतक, हजार, दशक, लक्ष असं माहिती असेल तुम्हाला, हे लक्षात ठेवा.
आता ही संख्या 3 अंकी 9 हा अंक शतक स्थानी तुमचा सिम्पली याचं विस्तारित रूप कसं लिहायचं 9 गुणिले बघा 9 अंक शतक स्थानी आहे म्हणून 9 ला 100 ने गुणायचं मध्ये बेरीज 7 हा अंक आहे तो दशक स्थानी सिम्पली 7 ला 10 ने गुणायचं परत बेरीज 8 हा अंक एकच स्थानीच आहे म्हणून 8 ला एकनी गुणा किंवा नका गुणू त्याचं उत्तर शेवटी 8च येणार आहे कारण की एकनी कोणत्या संख्येला गुणलं तरी त्याचं उत्तर जी संख्या आहे तीच येत असते हे झालं या संख्येचं विस्तारित रूप बघा हे सोडवताना सोडवायचं क्रिया माहिती असेल तुम्हाला अगोदर आपण कधी पण आपल्याला जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया दिलेल्या असतील तर आपला बोर्ड मास हा रूल असतो कंचे भागू बेव त्यामध्ये आपण केव्हा पण अगोदर गुणाकार आणि भागाकार ह्या दोन क्रियामध्ये जी क्रिया अगोदर दिलेली असते तीच क्रिया करणार त्यानंतरच बेरीज आणि वजाबाकी करत असतो मग इथं 9 गुणिले 100 जेव्हा आपण हे विस्तारित रूप पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला हीच संख्या वापस भेटणार आहे 978 बघा 100 गुणिले 9 किती होणार 900 अधिक आता बघा बेरीज आपण करत नाही ह्या रूल नुसार सांगतोय अगोदर तेव्हा आपण बेरीज वजाबाकीच्या अगोदर गुणाकार किंवा भागाकारच करायचा असतो कंचे भागू बेवचा रूल आहे हे आपण सरळ रूप देणे ह्या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये पाहणारच आहे पण इथं सध्या एवढं लक्षात ठेव नंतर 7 गुणिले 10 किती होणार 70 आणि 8 तसं मग यांची जेव्हा बेरीज करशाल तुम्ही तेव्हा तुम्हाला उत्तर शेवटी काय भेटणार आहे 978 900 अधिक 70 970 आणि हे 8 978 हे झालं संख्येचं विस्तारित रूप या पद्धतीने आपण ते दाखवत असतो किंवा अजून एक दुसरी पद्धत आहे हे विस्तारित रूप दर्शनाचं सिम्पली काय करायचं 9 गुणिले आता बघा हे विस्तारित रूप समजलं तुम्हाला अरे अनम्यूट करा बरं कोणीतरी तुम्हाला कोणाला दिसत नाही का आता मेसेज केला बघा रंजना कोण आहे तुम्हाला स्क्रीन दिसत नाही का बाकीच्या मुलांना रंजना कुमारे यांना स्क्रीन दिसत नाहीये बाकीच्यांना दिसत नाही का सर स्क्रीन दिसत आहे दिसत आहे ना मी तेच म्हणतोय तुमचा इश्यू असेल बघा तुमच्याकडे थोडं सर्वांनी कव्हरेज मध्ये राहा हे बघा हे विस्तारित रूप लक्षात आलं कसं लिहायचं ते किंवा दुसरी पद्धत आहे तुम्ही याला सिम्पली आपण जशी स्थानिक किंमत लिहिली 9 ची स्थानिक किंमत किती येईल यामध्ये 900 कारण की 9 खाली आपण 9 लिहिला आणि त्याच्या समोर बघा उजव्या बाजूला 2 अंक दिसत आहे आपण 2 शून्य लिहायचे प्लस 7च्या खाली 7 लिहिला त्याच्या उजव्या बाजूला 1 अंक आहे मग आपण 7च्या समोर 1 शून्य लिहायचं म्हणजे इथं काय करायचं असतं सिंपल आपल्याला स्थानिक किंमत लिहायची असते आणि त्यांचं फक्त मध्ये बेरीज करायची असते आता 8 ची स्थानिक किंमत इथं 8च येणार कारण समोर अंकच नाहीये त्याच्या उजव्या बाजूला मग हे सिम्पली आपण ही संख्या या प्रकारे पण विस्तारित रूपात लिहू शकतो याची पण उत्तर म्हणजे ही डायरेक्टली इथं स्टेप झाली बघा ही थोडीशी आपल्याला लेंथी प्रोसेस झाली पण केव्हा केव्हा तुम्हाला डायरेक्टली अशी स्थानिक किंमत दिलेली असते किंवा या पद्धतीने ते दिलेलं असतं त्याच्या स्थानावरून शतक स्थानचा अंक आहे म्हणून त्याला 100 ने गुणायचं हजार स्थानचा अंक असेल तर 1000 ने गुणा 10,000 स्थानचा अंक असेल तर 10,000 ने गुणा अशा पद्धतीने ते असणार आहे
हे बघा, या 3 गोष्टी आपण पाहिल्या, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूप संख्येचं. एकदम सिंपल आहे. याच्यात इश्यू असेल तर आता विचारून घ्या, एकदम बेसिक आहे. आता बघा, वर्ग आणि वर्गमूळ ह्या गोष्टी तुम्हाला 10वी पर्यंत माहिती असतील. एखाद्या संख्येचा वर्ग कसा काढतो. वर्ग म्हणजे काय असतो, एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल तर त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. म्हणजे काय असतं, वर्ग काढणे एखाद्या संख्येचं, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. जर तुम्हाला म्हटलं 5चा वर्ग काढा, आता हे वरती जे घातांकाच्या स्वरूपात 2 असतं, हे काय असतं, 5चा वर्ग. आपल्याला विचारलंय समजा 5चा वर्ग, आपला वर्ग कसं करतो आपण, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. संख्या काय दिली आपल्याला, 5 दिलेली. ह्या 5ला त्याच संख्येने गुणायचं, म्हणजे 5 गुणिले 5. यांचं जे उत्तर असणार आहे ते झालं या संख्येचा वर्ग, म्हणजे 25 काय झाला, 5चा वर्ग. आणि मग वर्गमूळ म्हणजे काय, या संख्येचं वर्गमूळ झालं 5 आणि वर्ग झाला 25. हे लक्षात घ्या, हा वर्ग आहे आणि ही संख्या तुमची वर्गमूळ असते. 25 हा वर्ग आणि 5, 25 या संख्येचं वर्गमूळ. वर्ग म्हणजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. जसं मी म्हटलं तुम्हाला 12 या संख्येचा वर्ग किती, तर दिलेली संख्या 12 आहे, तिला त्याच संख्येने गुणणे. जे उत्तर येईल 12 गुणिले 12, हे तुमचं उत्तर असणार आहे 144. आता हे तुम्हाला वर्ग आणि घन या बेसिक गोष्टी आता सांगतो, ह्या तुम्हाला पाठ करून ठेवू नये. तुम्हाला वर्ग कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे पाठ पाहिजे आणि 1 ते 20 पर्यंत तुम्हाला घन पाठ पाहिजे. आपण आता ते वर्ग कसे काढता ते शिकणार आहे, पण अगोदर ह्या गोष्टी पण पाठ करून ठेवा. मी तुम्हाला लागलं तर हे वर्ग आणि घन लिहून देतो. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 20 पर्यंतचे घन. अगोदर हे गोष्टी लक्षात घ्या. वर्ग कसा काढतो, दिलेली जी संख्या असेल तिला त्याच संख्येने गुणणे. 5 ही संख्या दिली, हा वरती हा जो 2 दिसतोय हा 5चा दुसरा घात म्हणजे 5चा वर्ग विचारला. ही संख्या 5 आहे, तिला त्याच संख्येने गुणलं, 5 गुणिले 5, 5 5 25. ही संख्या तुमची झाली वर्ग 5चा आणि 25 या संख्येचं वर्गमूळ झालं 5. हा फरक लक्षात घ्या. आता बघा, अगोदर वर्ग सर्व लिहून घ्या. कोणाकडे असतील, ज्यांच्याकडे नसतील ते लिहून घ्या. हे मला पाठ पाहिजे 1 ते 30 पर्यंत सर्व वर्ग. बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81, 10 चा 100, 11 चा 121, 12 चा 144, 13 चा 169, 14 चा 196, 15 चा 225, 16 चा 256, 17 चा 289, 18 चा 324, 19 चा 361 आणि 20 चा 400, 21 चा 441, 22 चा 484, 23 चा 529, 24 चा 576, 25 चा 625, 26 चा 676, 27 चा 729, 28 चा 784, 29 चा 841 आणि 30 चा 900. हे वर्ग 1 ते 30 पर्यंत पाठच पाहिजे. हे जर पाठ असतील तर पुढे येणारे जेवढे चॅप्टर्स आहे आपले, हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सोपं जातं. जर तुम्हाला हे बेसिक गोष्टीच माहिती नसतील तर तुम्ही एखाद्या प्रश्नाला
5-5 मिनिटं लावू शकता. पेपर मध्ये आपल्याला वेळ किती असतो? एका प्रश्नाला जास्तीत जास्त 30 सेकंद सोडवायचे असतो. कारण की 1.5 तास पेपर असतो. 100 म्हणजे 30 ते 40 सेकंदात तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या बेसिक गोष्टी असतात, या तुम्हाला माहिती पाहिजे. हे वर्ग आहे 1 ते 30 पर्यंतचे. हे सर्वजण पाठ करा. वर्ग कसं काढायचं ते मी सांगितलंय अगोदर. जी संख्या असेल तिला त्याच संख्येने गुणणं. हा वरती जो घातांकाच्या स्वरूपात 2 दिसतोय, हा म्हणजे ह्या संख्येचा वर्ग काढायचा आहे असं तुम्हाला दर्शवतो. 12चा दुसरा घात म्हणजे 12चा वर्ग किती? मग त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं तो 144 आला. ही संख्या म्हणजे तुमचं वर्ग आहे आणि ह्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे 12. आता बघा हे वर्ग झाले. अगोदर घन कसा काढायचा ते बघू. हे वर्ग लिहून घेतले ज्यांनी नाही माहिती त्यांनी लिहून घ्या. लागलं तर आपण घन नंतर घेऊ. अगोदर आपल्याला आता वर्ग शिकायचा आहे. वर्ग कसा काढायचा, 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढणार, 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढणार, तुम्हाला विचारलं जातं डायरेक्टली प्रश्न. दिलेल्या संख्येचा वर्ग किती? कारण की तुम्ही पाठ करू शकता जास्तीत जास्त 30 पर्यंत. एखाद्याचे 40 पर्यंत होऊ शकता, 50 पर्यंत होऊ शकता. पण जर तुम्हाला 3 अंकी संख्यांचे वर्ग विचारले तर ते आले पाहिजे. त्यासाठी ट्रिक्स असतात आणि मग आपल्याला त्याच शिकायच्या. हे वर्ग झाले सर्वांचे लिहून. वर्ग आणि वर्गमूळ यांच्यामधील फरक लक्षात घ्या. कधी कधी तुम्हाला संख्येचा वर्ग विचारतात आणि कधी कधी वर्ग दिलेला असतो आणि त्या संख्येचं वर्गमूळ विचारतात. आपल्याला दोन्ही शिकायचंय. वर्ग कसा काढणार आणि दिलेल्या संख्येचं वर्गमूळ पण कसं काढणार. हे बघा, 2 अंकी संख्येचा वर्ग काढणे. दोन अंकी संख्या दिलेली असेल तिचा वर्ग काढणे म्हणजे बघा आता तुम्हाला 30 पर्यंत तर पाठच आहे. पण 30 पासून पुढे 99 पर्यंत 31 ते 99 या संख्येचे वर्ग विचारले तर ते पण तुम्हाला आले पाहिजे. आता तुम्ही गुणाकार करू शकता एकदम, पण आपण जर ट्रिकने गेलो तर अजून ते लवकर सॉल्व्ह होतं. समजा तुम्हाला म्हटलं मी 43 चा वर्ग किती, तर तुम्ही काय करणार? लगेच 43 गुणिले 43 करणार, तुमच्या पद्धतीने काढणार. ज्याला गुणाकार फास्ट मध्ये येतो तर ते येऊ पण शकतं. त्याचं असं काही नाही की ही ट्रिकच उपयोगी आली पाहिजे. डायरेक्टली तुम्ही 43 गुणिले 43 करू शकता, पटकन उत्तर येऊ शकतं तुमचं. पण जेव्हा 3 अंकी संख्या असतो त्यावेळेस मग वर्ग काढणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. 2 अंकी पर्यंत तुम्हाला जमून जातं. आता बघा हे 30 पर्यंत वर्ग मी लिहून दिले तुम्हाला, ते तुम्हाला पाठच करायचे. पण तुम्हाला जर म्हटलं आता जसं इथं मी 43 चा वर्ग म्हटलं, 43 गुणिले 43 करणार आपण, वर्ग काढणार. आता ज्याला ही पद्धत फास्ट जाते तो फास्ट करू शकतो, कारण की पाडे म्हणणं काही अवघड नाहीये. सिम्पली 3 चा जरी पाडा म्हटलं नंतर 4 चा म्हणायचं एवढंच. पण शॉर्टकट बघा, आता मी जर म्हटलं 43 चा वर्ग काढ, सिंपल काय करायचं, एकक स्थानचा अंक काय बघा 3 हा अंक आहे. मग 3 चा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे. आता वर्ग एक तर हे 30 पर्यंत पाठ ठेवायचे, त्याच्यामध्ये पण हे पहिले जे 10 आहेत ना, 1 पासून 10 पर्यंतचे हे वर्ग तुम्हाला फिक्स पाठच पाहिजे. हे तर माहितीच पाहिजे, इथपर्यंत ठेवायचेच आहे, पण हे पहिले 10 तरी माहिती पाहिजे. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9 ह्या पद्धतीने असे 10 पर्यंत. बघा आता 43 आवाज म्यूट करा रे.
बघा 43 या संख्येचा वर्ग विचारला. सिंपल काय करायचं, एकक स्थानचा अंक काय अगोदर 3 आहे. तर 3 चा वर्ग मग तुम्हाला माहिती पाहिजे किती येतो, 3 चा वर्ग 9 आहे. मग सिंपल आपण इथं 9 लिहून घ्यायचे. त्यानंतर एकक स्थानचा आणि दशक स्थानचा जो अंक आहे ह्या दोघांचा करायचा गुणाकार. 4 आणि 3 हे दोन अंक आहेत, या दोघांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12 आणि जो गुणाकार आला त्या गुणाकाराची तुम्हाला करायची दुप्पट. 12 ची दुप्पट किती होणार, 24. मग आपण हे जे 24 आहे त्याच्याशी हा जो 4 आहे तो सिंपल इथं तसंच लिहून घेणार आणि हा जो 2 आहे तो समोर हातच्याला देणार. त्यानंतर हा जो दशक स्थानचा अंक आहे 4 याचा वर्ग काढणार. 4 चा वर्ग किती आहे, 16 आणि त्याच्यामध्ये हे जे 2 हातचे गेले ते मिळवायचे. 16 आणि 2 18. म्हणजे ही जी संख्या आली तुमची ही झाली 43 चा वर्ग. तुम्ही सिंपली तुमच्या शालेय पद्धतीने करून बघा. 43 गुणिले 43 1849 झाली पाहिजे. हे बघा 3 त्रिक 9 3 चौक 12 नंतर 4 नी दोघांना बोलायचं. 4 त्रिक 12 हातचा एकाला 4 चौक 16 आणि 17. बघा 1849 झाली. ही शालेय पद्धतीने ज्यांना गुणाकार खात जातो त्यांना लगेच येईल. पण जेव्हा 3 अंकी संख्या असते त्यावेळेस अशा ट्रिक्स उपयोगी येतात. ही सध्या आपण 2 अंकी संख्येचा वर्ग काढणे शिकतोय. बघा मी जर म्हटलं आता 57 चा वर्ग. 30 पासून पुढे 99 पर्यंत 2 अंकी संख्या आपल्याला तिथपर्यंत तुमच्या मनाने कुठला पण सांगा आपण वर्ग काढू शकतो. मी जसं इथे 57 चा वर्ग घेतला. सिंपल काय करायचं, एकक स्थानचा अंक कोणता आहे बघा 7 आहे. 7 चा वर्ग किती आहे 49. 49 मध्ये हा जो 9 आहे तो आपण सिंपली इथे लिहिला आणि हा जो 4 आहे तो समोर आणि त्या गुणाकाराची करायची दुप्पट. म्हणजे 35 दुने 70 आणि त्या 70 मध्ये हा जो हातचा आलेला आहे 4 तो मिळवा. 70 आणि 4 74. ही इथं 4 परत हातचे गेले 7. आता बघा दशक स्थानचा अंक जो आहे 5 याचा वर्ग किती आहे 25 आणि त्याच्यामध्ये हे जे हातचे 7 आहे ते मिळवा. 25 मध्ये 7 मिळवले 32. म्हणजे तुमचा 57 चा वर्ग असणार आहे 3249. तुम्ही सिंपली तिथं तुमच्याकडे करून बघा. 57 गुणिले 57 3249 ही संख्या आली पाहिजे. हे लक्षात येतंय का मी काय सांगतोय. बघा संख्या सांगा तुमच्या मनाने 2 अंकी. आता मी 30 पर्यंत तुम्हाला लिहूनच दिले पण 31 पासून 99 पर्यंत ह्या 2 अंकी संख्या आहे. त्यामधील एखादी संख्या सांगा आपण तिचा वर्ग काढू. 96. किती सांगा पटकन मनाने का मी घेऊ. मेसेज येतोय मेसेज 84. ओके. हे बघा 84 या संख्येचा वर्ग काढायचा. सिंपली काय करायचं, एकक स्थानचा अंक काय आहे 4. 4 चा वर्ग किती आहे 16. मग 16शी एकक स्थानचा अंक तो 6 इथे लिहायचा आणि जो 1 आहे तो समोर हातच्याला द्यायचा. आता बघा एकक आणि दशक स्थानचा अंक आहे 8 आणि 4 या दोघांचं करायचं गुणाकार. 8 चौक 32 आणि त्या 32 ची करायची दुप्पट. 32 ची दुप्पट किती 32 दुने 64 आणि त्याच्यामध्ये हा जो एक हातचा गेलेला आहे तो मिळवा. 64 आणि 1 65. 65 ची इथं 5 लिहिले हातचे परत समोर 6 गेले. आता दशक स्थानचा अंक काय आहे 8 आहे. 8 चा वर्ग किती आहे 64. 64 मध्ये हे हातचे 6 मिळवा. 64 आणि 6 किती होतील 70. मग तुमचा 84 चा वर्ग झाला 70 56. सॉरी आपल्याला अजून समोर दिले ना. हे बघा 4 चा वर्ग 16 घेतला हातचा एक आला 8 चौक 32 चे डबल 64. 64 आणि 1 हातचा तो गेलेला 65. ही 5 हातचे 6 गेले. 8 चा वर्ग परत 64 आणि त्याच्यामध्ये 6 मिळवले 70. तर 70 56 तुमचा झाला 84 चा वर्ग. चेक करून बघा तुम्ही हाच वर्ग येणार 84 गुणिले 84.
ही ट्रिक लक्षात घ्या. आणि ज्यांना शालेय पद्धतीने जमतंय, कारण की 2 अंकी संख्येचं गुणाकार इतका हार्ड नाही की तुम्ही सोडू शकता, पण ही ट्रिक पण लक्षात ठेवा. हे समजतंय का वर्ग कसा काढायचा? अगोदर एकक स्थानच्या अंकाचा वर्ग किती आहे तो माहिती पाहिजे. आता जसं इथं 4 हा अंक एकक स्थानी, याचा वर्ग आहे 4 चा 16, मग 16 आपण अशी लिहितो. तर हे 6 जे आहे इथं समोर लिहिले आणि हा जो 1 येतो समोरच्या अंकावर हातचा गेला इथं. नंतर ह्या दोघांचा करायचा गुणाकार, एकक स्थान आणि दशक स्थानचा जो अंक आहे त्यांचा गुणाकार 8 आणि 4 या दोघांचा गुणाकार केला 8 चोक 32, त्याची दुप्पट केली गुणाकार केल्यानंतर 32 ची दुप्पट 64 आणि जो हातचा दिला आपण 1 तो झाला एक 65. मग 65 मध्ये आपण हे 65 लिहिला तर हे 5 इथं लिहिले आणि हे जे 6 आहे ते समोर हातचे दिले. आता दशक स्थानच्या अंकाचा वर्ग किती आहे? 8 चा वर्ग 64, त्याच्यामध्ये हे हातचे 6 मिळवले 64 आणि 6 झाले तुमचे 70, तुमचा वर्ग झाला 84 चा 70 56. हे 2 अंकी संख्येचे वर्ग आहे बघा, हे लक्षात घ्या. आता समजा तुम्ही म्हटले 97 चा वर्ग काढा, सिंपली काय करायचं, एकच स्थानचा अंक किती आहे? 7. 7 चा वर्ग किती आहे बघा? 49. 49 हा जो 9 आहे तो इथं लिहिला आपण आणि हा जो 4 आहे तो समोरच्या अंकावर हातचं दिला, म्हणजे 9 च्या वरती हातचं दिला आपण 4. आता एकक आणि दशक स्थानचे अंक यांचा करायचा गुणाकार, 9 आणि 7 यांचा गुणाकार किती येईल? 9 7 63 आणि 63 ची दुप्पट करायची, 63 दुने 124, 126 मध्ये ते हातचे 4 मिळवायचे, किती होतील? 130. मग 130 अशी लिहितो, त्यामध्ये हा शून्य इथं लिहून टाकायचं आणि हे जे 13 आहे ते समोर हातच्याला द्यायचं. आता 9 चा वर्ग किती आहे? 81, त्याच्यामध्ये हे जर 13 मिळवले किती होतील? 94. सिंपल ते इथं लिहायचं. हा झाला तुमचा 97 या संख्येचा वर्ग, 9409. तुम्ही सिंपली करून बघा, 97 गुणिले 97 तुम्हाला हेच उत्तर भेटणार. हे काय आहे? 2 अंकी संख्येचा वर्ग काढणे, हे लक्षात घ्या. आपल्याला शिकायचं आहे आता 3 अंकी संख्येचा वर्ग. 2 अंकीचा आपण आता पटकन सोडू शकतो. याच्यात कन्फ्युजन आहे का कोणाला? यामध्ये कन्फ्युजन आहे की कोणाला? या बेसिक गोष्टी आहे, या आता क्लिअर झाल्या तर समोर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा मला 3 अंकी संख्येचा वर्ग काढणे. 3 अंकी संख्येचा वर्ग बघा, तुम्हाला 3 अंकी संख्या माहिती आहे, 100 ते 999 पर्यंतचे जे अंक आहेत या तुमच्या 3 अंकी संख्या आहे, कारण की 999 नंतर 1000 ही तुमची काय बनते? 4 अंकी संख्या बनते. आणि आपल्याला इतक्या दूर पर्यंत विचारत पण नाही, शक्यतो आपल्याला 2 अंकी आणि 3 अंकी संख्येचा वर्गच विचारतात. मग आता हा वर्ग कसा काढायचा हे लक्षात घ्या. 100 ते 999 पर्यंतचे 3 अंकी संख्येचा, यामध्ये तुम्हाला गरज पडणार आहे बघा 100 पासून 1000 पर्यंत. मग त्यामध्ये 50 च्या फरकाने तुम्हाला फरक वाढवायचा आहे फक्त. 100 नंतर काय येईल? 50 चा फरक 150, नंतर 200, 250 अशा पद्धतीने 950 आणि 1000 या पद्धतीने आपल्याला जायचं. आता बघा, मला कुठली पण 3 अंकी संख्या सांगा तुम्ही 100 ते 999 पर्यंतची, की मी घेऊ माझ्या मनाने? पटकन सांगा. 100 पासून 999 पर्यंतची कुठली पण 3 अंकी संख्या. 784. ओके, बघा 784 ही संख्या आहे, या संख्येचा तुम्हाला विचारला वर्ग. आता सिंपल वर्ग काढायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येनेच गुण केला. आता हा गुणाकार थोडासा लिंदी होईल, ज्याला जमला तो करू पण शकतो, पण ट्रिकने बघा. मला सांगा 784 ही संख्या 700
50च्या जवळ आहे की 800च्या जवळ आहे? कारण की ही या दोघांच्या मध्ये किती आहे आपल्याला हा फरकच लक्षात घ्यायचा आहे 100 पासून 1000 पर्यंत 50च्या फरकाने लक्षात घ्यायचं आहे 100 150 200 250 300 350 400 450 अशा फरकाने 950 पासून 1000 पर्यंत 784 ही संख्या 750च्या जवळ आहे की 800च्या जवळ आहे जास्तीत जास्त? ही संख्या जवळ आहे 800च्या बरोबर. यांच्यामध्ये 16चाच फरक येईल 784 आणि 800 मध्ये. पण 750 आणि 784 मध्ये कितीचा फरक येतोय 34चा. मग सिंपल लक्षात घ्यायचं ही जी संख्या आहे 784 ही येते 800 या संख्येच्या जवळ. मग आपण सिंपली इथं 800 लिहून घ्या. आता 800 आणि 784 मध्ये फरक कितीचा आहे बघा 784 आणि 800 मध्ये फरक कितीचा आहे 16चा. मग वरती लिहून घ्यायचे +16 खाली लिहायचे -16. आवाज म्यूट करा. हे बघा हे लक्षात ठेवा 784 ही संख्या 750च्या जवळ आहे की 800च्या जवळ आहे? ही मी का सांगतोय ह्या का बरं घेतलं कारण की आपल्याला ह्या फरकाने लक्षात घ्यायचंय 100 पासून 1000 पर्यंत 50चा फरक 100 150 200 250 असा. मग 784 ही संख्या 750 आणि 800 या दोघांच्या मध्ये येते. मग ती सर्वात जास्त जवळ कोणाच्या आहे 800च्या कारण की 750 आणि 784 मध्ये 34चा फरक आहे आणि 800 आणि 784 यांच्यामध्ये फक्त 16चा फरक आहे. आणि आपण जे मी तुम्हाला अगोदर वर्ग लिहून दिले 1 ते 30 पर्यंतची तर हे तुम्हाला पाठ असतात आणि ते पाठच करायचे तेव्हा हे लवकर सुटतं कारण की तुम्हाला 16चा वर्ग इथं माहितीच असणार आहे. म्हणजे आता जरी नसेल माहिती तरी पण तुम्ही हे पाठ करणार जे मी तुम्हाला इथं लिहून दिले. हे वर्ग याच्यासाठीच लिहून दिले की ट्रिक नुसार हे जर पाठ असतील तर तुम्हाला हे पुढे गणित फास्ट मध्ये सुटतात. बघा हे जवळ कशाचे आहे 800च्या म्हणून आपण इथं मी 800 लिहिली त्याला गोल केलंय बघा. आणि या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 16चा. मग +16 -16 असं लिहून घ्यायचं. आता मला सांगा 16 या संख्येचा वर्ग किती आहे 256 बरोबर. मग 256 मध्ये आपल्याला सिंपली 16चा वर्ग इथे लिहून घ्यायचा 256. आपल्याला शेवटला बघा फक्त 2 अंकच लागतात. हे जे 2 अंक एककाने दशक चालतात हे तसेच ठेवायचे. 2 अंकापेक्षा जास्त अंक आले तर ते समोरच्या संख्येत हातच्याला द्यायचे. हा अंक आपल्याला एक्स्ट्रा झालेला आहे. हा अंक पुढे हातचा द्यायचा आपल्याला जी संख्या येईल त्याच्यामध्ये. बघा आता 16चा वर्ग आपण 256 लिहून घेतला तर हे शेवटचे जे 2 अंक आहेत ते आपल्याला तसेच ठेवायचे. हा जे समोरचा 2 आहे शतकांचा अंक समोर आपण हातच्याला देणार. आता बघा 784 मध्ये 16 मिळवले किती बनतात 800 मध्ये गुणाकार घ्यायचा. 784 मधून 16 वजा केले किती राहतील 768 बरोबर. हे +16 -16 मी कसे लिहिले यांच्यातला फरक 800 आणि 784 मधला. हे बघा लिहिलं कसं मी 784 मध्ये हे 16 मिळवले 800 मध्ये गुणाकार घ्यायचा. 784 मधून हे 16 वजा केले 768 बरोबर. आणि छेदस्थानी कायम तुम्हाला 100 घ्यायचे. हा फरक लक्षात घ्या. 784 ही संख्या 750 आणि 800च्या मध्ये येते. ही सर्वात जास्त जवळ येते 800च्या म्हणून आपण इथं 800 लिहिलं. आणि या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 800 आणि 784 मध्ये तो 16चा फरक आहे. मग आपण +16 -16 असे 2 पार्ट करून घ्यायचे. खाली 16चा वर्ग लिहायचा 256 असे हे वर्ग तुम्हाला 30 पर्यंत पाठच पाहिजे त्याच्यासाठी मी ते लिहून दिलेले. 16चा वर्ग 256 असतो. मग आपल्याला हे अंक जर 2 पेक्षा जास्त असतील तर ते समोरचा अंक आपल्याला समोर हातच्याला द्यायचा असतो. मग आपल्याला फक्त हे शेवटचे 2 अंक पकडायचे 56 2 समोर हातच्याला देतोय. आता बघा हे सॉल्व्ह कसं करायचं. हा वरती अंशस्थानी आहे हा खाली छेदस्थानी. हे सिंपल लास्टला 2 शून्य आहे हे तुम्ही काढू शकता. हे 2 शून्य कॅन्सल हे 2 शून्य कॅन्सल. आता हा 1 उरला 1 नी कुठल्या संख्येला भागितलं तरी ती उत्तर 30 संख्येला आहे. म्हणून सिंपली आता तुम्हाला 8 आणि 768 चा गुणाकार करायचा. बघा 8 8 64 8 6 8 7
48 48 आणि 54 ही 4 हातचे आले 5 8 7 56 56 मध्ये 5 मिळवले किती होतील 61 आणि हे जे दोन आहे ते समोर आपल्याला हातच्याला द्यायचे होते ते सिम्पली या संख्येमध्ये मिळवायचे 4 आणि 2 6 हे तसंच मग ही जी संख्या आली आपली 61 46 त्याच्या समोर हे दोन अंक लिहून टाकायचे हा झाला तुमचा वर्ग 784 या संख्येचा 6,14,656 तुम्ही कॅल्क्युलेटर वर चेक करू शकता किंवा सिम्पली हा गुणाकार करा 784 गुणिले 784 उत्तर हेच येईल हे सिंपल असतं हे जे एकच स्थानी शून्य असतं ना हे सॉल्व्ह करणं एकदम सिंपल आहे ते तुम्हाला माहिती पण असेल नसेल माहिती तर सांगतो मी पण हे लक्षात आलं हे चेक करा 784 गुणिले 784 आपलं उत्तर हेच येतंय का 6,14,656 हेच येत आहे ना चेक करून बघा आपण अजून दुसरं एक्झाम्पल घेऊ आता जसं कोणीतरी सांगितलं 800 या संख्येचा वर्ग काढा आता वर्ग काढणं शून्य असलं तर सिंपल असतं बघा 800 गुणिले 800 करायचं तुम्हाला शेवटी किती शून्य दिसत आहे 4 सिंपल 4 शून्य लिहायचे आणि फक्त 8 चा गुणाकार करायचा 8 8 64 हा झाला तुमचा 800 चा वर्ग 6,40,000 हे सिंपल असतं शून्य असताना जेव्हा शून्य नसतो तेव्हा हात जातो त्यावेळेस ही ट्रिक तुम्हाला युजफुल पडेल हे बघा अजून एखादी संख्या सांगा मला 3 अंकी मी पुन्हा सांगतोय 752 किती 552 बघा या संख्येचा तुम्हाला काय करायचं आहे वर्ग 552 ही संख्या 550 आणि 600 ह्या दोघांच्या मध्ये येते बरोबर 552 संख्या ह्या दोघांमध्ये सर्वात जास्त जवळ कोणाची आहे 550 सिंपली इथं काय करायचं 550 लिहून घ्यायचं आणि मग 550 आणि 552 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 2 चा सिंपली वरती काय लिहायचं +2 खाली -2 लिहायचं आता बघा 2 चा वर्ग किती आहे सिंपल आहे 2 चा वर्ग 4 आहे बरोबर हा इथं एक अंक आलेला आहे हे लक्षात आलं इथं समोर हात जातोय का नाही जाणार आता सिंपल 552 मध्ये हे 2 मिळवायचे आणि 552 मधून हे 2 वजा करायचे 552 मध्ये हे जर 2 मिळवले तुम्ही किती होतील 554 आणि 552 मधून 2 वजा केले किती होतील 550 आणि भागिले कायमस्वरूपी किती ठेवायचे तुम्हाला 100 हे लक्षात ठेवा हे लक्षात राहू द्या हा फरक लक्षात आला 552 ही संख्या कोणा दोन संख्याच्या मध्ये येते 550च्या की 600 मग ती सर्वात जास्त जवळ जी असेल ती संख्या घ्यायची आणि मग त्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 2चा आहे मग तो +2 -2 लिहिला आणि ह्या 2चा वर्ग आपण सिंपली इथं लिहून घेतलं आता बघा हे 552 मध्ये 2 मिळवले 554 झाले मध्ये गुणाकार घ्यायचा 552 मधून 2 वजा करा 550 राहतील आणि भागिले कायम 100 घ्यायचे हे लक्षात राहू द्या भागिले कायम तुम्हाला 100च घ्यायचे ही गोष्ट लक्षात ठेवा आता याला सिंपली भागायचं आता इथे शेवटला एक शून्य दिसतोय हा शून्य दिसतोय हे 10वी पर्यंत तुम्ही सॉल्व्ह केलेले पण असतील असे शून्य असतील शेवटला तर ते कॅन्सल करायचे अंशस्थानी आणि छेदस्थानी म्हणजे लवकर गणित सुटतं आता बघा 10 आणि 55 ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल 5 ने भाग जातो बघा आता याच्यासाठी कसोट्या पण माहिती पाहिजे आपल्याला 5 ची कसोटी असते एकक स्थानी 0 किंवा 5 असते एकक स्थानी अंक 0 किंवा 5 दोघांपैकी एक तर त्या संख्येला 5 ने तुम्हाला 50 पर्यंत येत होते समोर फक्त 5 ऍड केले की 55 5 गुणे 10 इथं 5 1 5 5 1 5 म्हणजे 55 ला जर 5 ने भाग दिला तर किती भाग येतो 11
हे समजलं? इथं भागाकाराचा काही इश्यू नसेल कोणाला. आता ह्या दोन्ही 554 ला भाग जाईल. आता हा कसा जाईल हे पण लक्षात घ्या. दोनची कसोटी काय असते? दिलेल्या संख्येने एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 किंवा 8 या 5 पैकी एखादा अंक असला तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. किती पण अंकी संख्या असू द्या, तिच्या एकक स्थानी एक तर 0 असलं पाहिजे, 2 असलं पाहिजे, 4 असलं पाहिजे, 6 असलं पाहिजे किंवा 8 असलं पाहिजे. हे आपण कसोट्यांमध्ये डिटेल मध्ये बघू. इथं काय एकक स्थानी सध्या लक्षात घ्या 4 आहे. ह्याला या संख्येला 554 ला 2 ने भाग जाणार. सिंपली भाग द्या. आता कुठल्या संख्येला 2 ने जर भागितलं तर केव्हा आपण त्या संख्येची निम्नी उरत असते बघा. मग 554 ला जर 2 ने भागितलं तर किती येईल बघा? बे एक बे. इथं बे दुने 4, 5 मधून 4 गेले, किती उरतील? 1. आणि हे 5 खाली घेतले तर 15 बनते. मग बे साठी 14, परत 15 तून 14 गेले, 1 उरत. मग हे परत 4 खाली घेतल्यावर 14 होते. परत बे साठी 14. म्हणजेच 554 चे निम्मे 200 किती आले आपले? 77. इथपर्यंत लक्षात आलं? हे कसं काढलं आपण? हे लक्षात आलं का? आता सिंपली खाली हा 1 आहे. 1 नी कुठल्या संख्येला भागितलं तर जी संख्या असते तीच येते. आता यांचं काय? इथं 277 आणि 11चा गुणाकार. मग सिंपली यांचा गुणाकार करून घ्या. 277 गुणिले 11. 11 साठी 77. आजचे आले 7. 11 साठी 77. 77 आणि 7 किती बनतील? 84. आजचे आले 8. 11 दुने 22. 22 मध्ये 8 मिळवले किती होईल? 30. हे किती आलं? 30 47. आणि इथं बघा 2 चा वर्ग किती आलेला आहे? 4. पण मी तुम्हाला जेव्हा अगोदर ही गोष्ट सांगितली, इथं आपल्याला जेव्हा 2 अंकापेक्षा जास्त अंक येतात तेव्हा आपल्याला शेवटचे 2च अंक घ्यायचे आणि समोरचा अंक इथं हातच्याला द्यायचं असतं. आता इथं एखादा हातचा आलेला आहे का? नाही, कारण की इथं एकच अंक आलेला आहे. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जर एकच अंक आला तर या अंकासमोर अजून एक अंक जोडीदार पाहिजे आणि मग त्यासाठी आपण इथं केव्हा पण 0 घ्यायचं असतं. हे 2 अंक झाले तुमचे. इथं सिंपली लिहून टाकायचे. 3,04,704 हे झालं तुमचं 552 या संख्येचा वर्ग. हे लक्षात घ्या, इथं जर 2 पेक्षा जास्त अंक आले वर्ग संख्येचा, आता 2 चा वर्ग एकक अंकी संख्येची म्हणून ते फक्त 4 आलं. आपल्याला इथं कमीत कमी 2 अंक पाहिजे असतात. जेव्हा इथं एकच अंक येईल त्यावेळेस त्या अंकाच्या समोर 0 लिहून घ्यायचं, म्हणजे ते 2 अंक बनतील. जसं समजा इथं जर 3 चा फरक आला असता तर 3 चा वर्ग 9 आला असता. 9 ही एकच संख्या आहे, मग तेव्हा आपल्याला याच्या समोर 0 लिहावा लागला असता. ही गोष्ट लक्षात राहू द्या. 4 च्या पुढे जर संख्या असतील, फरक जर 4 पासून पुढे, तर ते बरोबर तुमची 2 अंकी संख्या, तर 0 घ्यायची गरज नाही. आणि 3 अंक जर आले तर जो समोरचा अंक असणार आहे तो समोर हातच्याला देऊन टाकायचा असतो. हे समजलं का? एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला ट्रिक लक्षात आली पाहिजे. हे आपण 30 सेकंदातच हे तुम्ही सोडवू शकता लगेच, जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. आता आपण एकदम बेसिक पासून चाललोय म्हणून मी तुम्हाला स्लोली सांगतोय ते. एखादा अजून संख्या सांगा मला 3 अंकी, परत तुमच्या लक्षात येईल. 756. 756. बघा या संख्येचा वर्ग. आता एकदम थोडस मी फास्ट मध्ये पण घेतो, म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल. मला सांगा 756 ही संख्या 750 आणि 800 या दोघांमध्ये येते. मग सिंपल ही संख्या सर्वात जास्त जवळ कोणाची आहे? 750 ची आहे. कारण की 800 आणि 756 मध्ये फरक कितीचा येईल? 44. पण 750 आणि 756 मध्ये फक्त 6 चा फरक येतो. सिंपली तर 750 लिहून घ्यायचे आणि याचे 2 पार्ट पाडायचे. जवळ बघा 750 आणि 756 मध्ये फरक कितीचा आहे? 6 चा. मग प्लसचा आणि मायनसचा आल्याचे. इथपर्यंत डाऊट नसेल आता कोणाला. आता बघा 6 चा वर्ग किती आहे? 36. बरोबर. आता आपल्याला शेवटी इथं 2च अंक पाहिजे असतात आणि 2 अंक ऑलरेडी आलेले. जर 3 अंक आलेले असते तर समोरचा अंक आपण समोर हातच्याला दिला असता
आणि एक अंक आलेला असता तर आपण त्याच्या समोर शून्य लिहिलं असता. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे 36 आले. आता सिम्पली 756 मध्ये हे 6 मिळवले किती होतील? 762 मध्ये गुणाकार घ्यायचा. 756 मधून 6 गेले किती होतील? 750 आणि भागिले कायम लक्षात ठेवा 100 घ्यायचे. आता सिम्पली इथं भाग द्या. इथं 0 आहे, इथं 0 आहे, ते कॅन्सल करा. 10 आणि 75 ला 5 ने भाग जाईल कारण की 5 ची कसोटी असते एक आणि एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे, तेव्हा त्या संख्येला 5 ने भाग जातो. या दोघांना 5 ने भाग जाणार. 5 दुने 10 आणि 75 ला जर भागितलं तर किती येईल? 5 एक 5, 7 मधून 5 गेले 2 उरले आणि हे 5 खाली घेतलं तर 25 बनते. 5 5 25 किंवा सिम्पली 15 5 75 म्हणजे भाग करायला 15. आता ह्या दोन्ही 762 ला भाग जातो. हे अगोदर सांगितले कसोटी 2 ची कसोटी असते एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8. 5 पैकी एखादा अंक असला की तिला दोन्ही भाग जातो. मग इथं एकक स्थानी 2 आहे, ह्या 5 पैकी तो अंक आहे, मग ह्या संख्येला दोन्ही भाग जाईल. सिम्पली या दोन्ही त्याला भागा. बे एक बे आणि 762 ला दोन्ही भागा. बे त्रिक 6, 7 मधून 6 गेला 1 उरला, हा 6 खाली घेतला तर किती बनतील? 16. बे 8 16 आणि हा 2 उरला म्हणजे बे एक बे किती येईल? 381. आता 381 आणि 15चा काय गुणाकार, तो सिंपल गुणाकार करा. 15 एक 15, हातचा 1 आला. 15 8 120. 120 मध्ये 1 मिळवला 121 ही 1 हातचे आले 12. 15 त्रिक 45. 45 मध्ये 12 मिळवले किती होतील? 57. आणि हे जे 36 आहे फक्त सिंपल तुम्हाला याच्या समोर लिहायचे. हा झाला तुमचा 756 या संख्येचा वर्ग. बरोबर आहे? चेक करा. ही ट्रिक लक्षात आली का? 3 अंकी संख्येचा वर्ग काढणे. याच्यासाठी तुम्हाला 50च्या फरकाने संख्या घ्यायच्या आहे, त्या पण 100 पासून 1000 पर्यंत. आणि ती संख्या कोणत्या दोन संख्येच्या मध्ये येते ते लक्षात घ्यायचं आणि मग ती संख्या लिहून घ्यायची आणि त्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे मग ते तसं करून ते प्लस आणि मायनस मध्ये लिहून घ्यायचे आणि त्या संख्येचा वर्ग लिहायचा. फक्त इथं 2 पेक्षा जास्त अंक आले तर तो समोरचा अंक इथं जे उत्तर येतं त्याच्यामध्ये हातचा मिळवायचा. जर 2 पेक्षा जास्त अंक आले तर आणि जर एकच अंक आला तर त्या अंकापुढे 0 लिहून घ्यायचा. या दोन गोष्टी लक्षात घ्या. हे समजतंय? ही तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा फास्ट मध्ये येऊन जाईल. अजून एखादी संख्या घ्या, सांगा पटकन. एक संख्या सांगा कुठली? 100 पासून 999 पर्यंत किती? 852. 852. हे बघा सिम्पली 852 ही संख्या, या संख्येचा तुम्हाला वर्ग करायचा. 852 ही संख्या कोणत्या संख्येच्या मध्ये येते बघा? 850 आणि 900 या दोघांच्या मध्ये येते. मग ती सर्वात जास्त जवळ कोणाची आहे? 850. मग बघा हे 850 याचे दोन पार्ट करून घ्यायचे. 852 आणि 850 मध्ये फरक कितीचा आहे? 2 चा. इथं +2 इथं मायनस. आता बघा 2 चा वर्ग किती आहे? 4. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, इथं कमीत कमी 2 अंक आले पाहिजे. इथं जर एकच अंक येत असेल तर याच्या समोर एक 0 लिहून घ्यायचं. हे आता लक्षात राहू द्या. आणि 2 पेक्षा जर जास्त अंक आले तर जो तिसरा अंक आहे तो समोर हातच्याला द्यायचा आहे. इथं 2 चा वर्ग 4 एकच अंक आला म्हणून आपण इथं 0 लिहून घेतलं. आता बघा 852 आणि 850 मध्ये फरक लिहून घेतला आपण +2 चा आणि -2 चा. सिंपल 852 मध्ये 2 मिळवले कारण की हे प्लस घेतले आपण बेरीज. 852 अधिक 2 किती होतील? 854 मध्ये गुणाकार. 852 मधून हे 2 वजा केले किती राहतील? 850 आणि भागिले कायम स्वरूपी तुम्हाला 100 घ्यायची. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा 0 शेवटचा कॅन्सल होईल. उरले किती? 10 आणि 85. या दोघांना 5 ने भाग जाणार. सिंपल भाग द्या. 5 गुणे 10 आणि 17 5 किती होता? 85. नाहीतर डायरेक्टली सिंपली तुम्ही असा भाग देऊन पहा, ज्याला कळत नाही अजून त्यांनी 85 भागिले 5 तुमचा भाग येऊन जाईल 17.
आता ह्या दोन्ही 854 ला भाग जातोय कारण की एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 या 5 पैकी एखादा अंक आहे. जिथं एकक स्थानी 4 या 5 पैकी आहे तो या संख्येला दोन्ही भाग जाणार. सिंपल भाग द्या. बे एक बे, बे चौक 8, बे दुने 4, 5 मधून 4 गेला 1 उरला, हा 4 खाली घेतला तर 14 बनतो. बे साठी 14 म्हणजे किती आलं तुमचं 427. मग सिंपल तुम्हाला गुणाकार करायचा 427 गुणिले 17. 17 साते 119. आजचे 11 आले. 17 दुने 34. 34 मध्ये 11 मिळवले किती होतील 45 शी 5. हातचे आले 4. 17 चौक 68. 68 मध्ये 4 मिळवले किती होतील 72. आणि ही जी संख्या आहे 2 अंक हे समोर लिहून घ्यायचे. हे झालं तुमचा वर्ग 852. 7,25,904 हे लक्षात आलंय. ही लक्षात आली का ट्रिक. 2 अंकी संख्येची तुम्ही शालेय पद्धतीने पण वर्ग काढू शकता गुणाकार करून किंवा मी सांगितलं त्या पद्धतीने. आणि 3 अंकी संख्येचं ही पद्धत तुम्हाला एकदम सोपी जाते. फक्त तुम्हाला याची प्रॅक्टिस पाहिजे. आणि याची जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा हे लक्षात राहील. हे लक्षात घ्या. जर तुम्ही आता समजलं प्रॅक्टिस नाही करणार तर मी काय केलेलं होतं इथं हे 850 900 का बरं घेतलं हे पण कळायचं नाही. आणि हे +2 -2 कुठून आले हे पण समजायचं. तर हे दररोजच्या प्रॅक्टिस मध्ये राहा रेग्युलर तरच हे समजेल. असं कोणी आहे का ज्याला ही ट्रिक समजली नाही. 3 अंकी संख्येचा वर्ग किंवा एखादा असं कोणी त्याला 2 अंकी संख्येचा वर्ग कळाला नाही कसं असेल तर सांगा. लाजायचं काही काम नाही. इथं आपण शिकण्यासाठी आलोय. आणि इथं अजून कोणी कोणाला ओळखत पण नाही. आपण वेगवेगळ्या गावचे. नाही ना कोणी असं. आणि लागलं तर ज्याला आता समजलं असेल पण नंतर लक्षात नाही राहणार ते उद्या विचारू शकतो. 2 अंकी संख्येचा वर्ग काढणे आणि 3 अंकी संख्येचा वर्ग काढणे. बाकीच्या पहिल्या गोष्टी सिंपल होता. एखाद्या संख्येची स्थानिक किंमत दर्शनी किंमत किंवा संख्या विस्तारित रूपात कशी दर्शवतात त्या गोष्टी मी ते वर्ग लिहून दिले. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला पाठ करायचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग कसं काढतात ते तुम्हाला माहिती आहे. आता दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे ते तुमचं वर्ग असतं. आणि त्या संख्येचा वर्गमूळ जी संख्या तुम्हाला दिली ती असते. जसं मी सांगितलं तुम्हाला 5 चा वर्ग किती 5 गुणिले 5 केलं 25 आलं. हे 25 झालं तुमचा 5 चा वर्ग. आणि 5 काय झालं या 25 या संख्येचं एखादी वर्गमूळ दिलेलं असतं. सॉरी वर्ग संख्या दिलेली असते आणि तिचं वर्गमूळ विचारता ते पण शिकायचं आहे. सध्या या गोष्टी लक्षात आल्या का. 2 अंकी संख्येचा वर्ग आणि 3 अंकी संख्येचा वर्ग. नसेल आला तर उद्या विचारा. आता आपला वेळ झालेला आहे. दररोजचा 1 तास असतो. वेळेवर जॉईन होत जा. 7 ते 8 5 मिनिटं अगोदर जॉईन व्हायचं. 6:55 सर ते 8 ते 9 कोणाचा क्लास आहे? 8 ते 9 आता पोलीस भरतीचाच आहे पण ती बॅच ऍडव्हान्स लेवलला आहे थोडी. तुम्ही नाही घेणार का सर क्लास? नाही मीच घेणार आहे पण ती दुसऱ्या लिंकला इथं नाही. ते वेगळे वेगळ्या बॅचची मुलं आहेत ते. स्पेशल बॅच आहे ना ते. हा वेगळे बॅच. म्हणजे हा. आदल्या बॅचची आहे का सर ती? अगोदर बॅचला होते का तुम्ही? हो नाही ना. स्पेशल. स्पेशल म्हणजे ही बेसिकच बॅच होती. फक्त तिथं पण आपण स्टार्टिंग सुरुवातीपासूनच करणार आहे बेसिक पासून. फक्त ती थोडीशी एकदम त्यांना बेसिक सांगायची गरज नाही पडणार. डायरेक्टली आपण तिथं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे. बरोबर आहे सर. सर आम्ही जॉईन झालो तर चालेल का? चालेल ना. येतील सरांना विचारून घ्या. त्यांनी सांगितलं ज्यांना जॉईन व्हायचं असेल तुम्हाला सांगितलं असेल ना मेसेज टाकला असेल. सर आम्हाला हा. लिंक पाठवली दुसऱ्या बॅचची याची पण. लिंक सरांकडून घ्या बरं. पाठवलेली आहे सर.
पाठवली ना, मग त्याच्यावर जॉईन कर. लगेच करा सर. सर येतील सर? जॉईन व्हा. येतील लिंक सर? सर्वांना पाठवली सर. ऋषिकेश सर. हा बोला सर. हा मी म्हटलं आपण तिकडे सुरू करूया का ऍडव्हान्सचा? हा सर, मी तेच म्हटलं, वेळ झालेला आहे. हो हो तेच म्हणूनच. इकडे जे जे आहेत ना तुम्ही सगळे ऍडव्हान्सच्या क्लासमध्ये पण जॉईन करू शकताय. ओके सर. त्याची लिंक पण पाठवली आहे ग्रुपवर. हा. चालेल. आपला बेसिकचा क्लास इकडे संपतोय. उद्या परत सकाळी संध्याकाळी भेटूया 7 वाजता बेसिकसाठी. सर थँक्यू सर्वांना. थँक्यू.